वरुणाज किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मी वरुणा. आज आपण घेऊयात महालक्ष्म्यांसाठी साटोरी. साटोरीचं सारण करण्यासाठी आपण घेणार आहोत 1 चमचा चांगलं तूप. त्यामध्ये घालूयात 1 वाटी रवा, रवा छान भाजून घेऊ. हा रवा भाजून झालाय, त्याच्या कडा लालसर व्हायला सुरुवात झाली आणि वास पण येतोय भाजल्याचा. आता ह्यामध्ये आपण घालणार आहोत गूळ. जेवढा रवा तेवढाच गूळ आणि याच्यामध्ये आपण घालू थोडंसं दूध. गॅस बंद करायचा आणि हे 15 ते 20 मिनिटासाठी असंच गरम झाकून ठेवायचं. अर्धा तास झालेला आहे. हे आपलं सारण साटोरीचं तयार झालंय. ह्यामध्ये आपण घालूयात विलायचीची पूड. आपण विलायची आधी घालत नाही, सगळं तयार झाल्यावर घालतो, कारण मग त्याचा सुवास टिकून राहतो. साटोरीसाठी सुद्धा आपण मोदकाप्रमाणे रवा भिजवून घेतलेला आहे. माझ्या आधीच्या रेसिपीमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की साटोरीचं हा जो उंडा करतोय आपण तो कुठल्या पद्धतीचा करणार. या ठिकाणी मोठी गोळी घेणार आहोत आपण. जशी पुरणाची पोळी भरतो आपण त्या पद्धतीने आपण साटोरीमध्ये उंडा भरतो, किंवा मग 2 पात्या करायच्या आणि मग साटोरीमध्ये त्या सारण भरायचं 2 पात्यांच्या मध्ये. या ठिकाणी या पद्धतीने आपण जसं पुरण भरतो आपण त्या पद्धतीनं हे भरूया. आणि हलक्या हाताने ही साटोरी आपण लाटून घेऊयात. या पद्धतीने साटोरी करून घ्यायची. साटोऱ्या आपल्या तयार आहेत. तेल पण तापलंय. शेंगदाण्याचं तेल वापरतोय आपण इथे. साटोरी ही आपली तयार झाली. बाकीच्या सगळ्या आपण तळून घेऊया. आपल्या साटोऱ्या तयार झालेल्या आहेत. आपण ह्या महालक्ष्म्यांना फुलोऱ्यासाठी वापरतो. नवरात्रात सुद्धा याचा करंजी, साटोरी, अनारसा याचा फुलोरा केला जातो. तर ह्या अत्यंत सोप्या पद्धतीने केलेल्या साटोरी.